हॅलो स्टुडंट. आज आपण पुन्हा एकदा इन्कम टॅक्स मधील अत्यंत महत्वाचा टॉपिक, तो म्हणजे कॉम्पिटिशन ऑफ टोटल टॅक्सेबल इन्कम अँड टॅक्स लायबिलिटीज कशा पद्धतीने कॅल्क्युलेट करतात. आणि ही टॅक्स लायबिलिटीज कॅल्क्युलेट करत असताना ओल्ड टॅक्स रिजिम आणि न्यू टॅक्स रिजिम या दोन्ही टॅक्स रिजिम मध्ये ते कशा पद्धतीने कॅल्क्युलेट करतात हे आपण अभ्यासणार आहोत. मागे आपण या सेम टॉपिकवर 4 व्हिडिओज तयार केले आणि त्या 4 व्हिडिओज मध्ये वेगळ्या केस स्टडीज घेऊन आपण प्रॉब्लेम त्या ठिकाणी सॉल्व्ह केलेला आहे. आजच्या ह्या प्रॉब्लेम मध्ये आपण बेसिकली लॉंग टर्म कॅपिटल गेन आणि शॉर्ट टर्म कॅपिटल गेन आणि त्यामध्ये देखील ज्या वेगवेगळ्या कंडिशन्स आहेत आणि त्यानुसार त्याचे जे काही टॅक्सचे रेट बदलतात ते आपण त्या ठिकाणी बघणार आहोत. म्हणजेच या ठिकाणी जे काही टोटल टॅक्सेबल इन्कम येईल ते आपण त्या ठिकाणी स्प्लिट करणार आहोत. टोटल टॅक्सेबल इन्कम विदाउट लॉंग टर्म कॅपिटल गेन आणि शॉर्ट टर्म कॅपिटल गेन आणि टोटल टॅक्सेबल इन्कम विथ LTCG अँड STCG आणि मग त्यानुसार आपण त्यावर कसा टॅक्स कॅल्क्युलेट होतो हे आपण या व्हिडिओमध्ये अभ्यासणार आहोत. तर त्यासाठी इथे मी एक प्रॉब्लेम घेतलेला आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातल्या परीक्षेतील प्रॉब्लेम आहे, परंतु मी तुम्हाला त्याचं डीप अंडरस्टँडिंग व्हावं म्हणून त्यामध्ये थोड्या केसेस ऍड केलेल्या आहेत आणि म्हणून मॉडिफाय केलेला हा प्रॉब्लेम आहे. तर इथे तुम्ही बघू शकता, मिस्टर देवा चंद्र हॅज द फॉलोइंग इन्कम फॉर द फिनान्शियल इयर 2024-25 आणि मग इथे तुम्हाला नेहमीप्रमाणे ग्रॉस सॅलरी दिलं, प्रोफेशनल टॅक्स पेड केलेला आहे, हाऊस प्रॉपर्टी नील आहे म्हणजे सेल्फ ऑक्युपाइड हाऊस प्रॉपर्टी, त्याच्यानंतर इन्कम फ्रॉम बिझनेस दिलेला आहे, शॉर्ट टर्म कॅपिटल गेन आहे, तो कशावरचा आहे परंतु तो ऑन सेल ऑफ शेअर्स वरचा आहे आणि त्या केसमध्ये सब्जेक्ट टू सिक्युरिटी ट्रान्झॅक्शन टॅक्स हे त्या ठिकाणी दिलेलं आहे. म्हणजे त्यानुसार टॅक्सचे रेट बदलतात. आणि लॉंग टर्म कॅपिटल गेन, दोन प्रकारचं लॉंग टर्म कॅपिटल गेन दिलेलं आहे. एक आहे सेल ऑफ गोल्ड आणि एक आहे सेल ऑफ लँड अँड बिल्डिंग. दोन्ही दोन्ही पण फिजिकल असेट आहे, पण इथे बेसिकली जे काही फिनान्शियल इयर 2024-25 मध्ये म्हणजे असेसमेंट इयर 2025-26 मध्ये बेसिकली काय चेंजेस आहेत की 22 जुलैच्या अगोदर विदाउट इंडेक्सिंग आपण ते कॅल्क्युलेट करतो आणि 23 जुलै 2024 नंतर ते तिथे आपण विथ इंडेक्सिंग कॅल्क्युलेट करत असतो आणि म्हणून त्याच्यानुसार आपण ते कॅल्क्युलेट करणार आहोत. मग ते बघूयात आपण इन डिटेल्स मध्ये पुढे. तुर्तास अदर इन्कम दिलेला आहे, बँक इंटरेस्ट आहे, पण इथं सेव्हिंग अकाउंट वरचा आहे काय असं मेन्शन केलेलं नाहीये, म्हणून आपण ते सेव्हिंग बँक अकाउंट वरचं असलं तरी ते इन्कम फ्रॉम अदर सोर्सेस मध्ये आपण ऍड करतोच, परंतु नंतर डिडक्शन देत असताना अंडर सेक्शन 80 TTA अंडर त्याला वाजवट देतो, पण इथे आपण ती देणार नाही आहोत कारण तिथे मेन्शन केलेलं नाही सेव्हिंग बँक अकाउंट म्हणून. त्याच्यामुळे मात्र आपण ते नॉर्मल बँक इंटरेस्ट मिळालेला आहे असं ट्रीट करूया. त्यानंतर डिव्हिडंड ऑन शेअर ऑफ इंडियन कंपनीज. आता पूर्वी मात्र फॉरेन कंपनीकडनं डिव्हिडंड मिळाला तर तो त्या ठिकाणी टॅक्सेबल व्हायचा आणि डोमेस्टिक कंपनीकडनं जर डिव्हिडंड मिळाला तर तो एक्झम्प्टेड व्हायचा, परंतु आता वेदर इट इज रिसिव्ड फ्रॉम फॉरेन कंपनी or domestic company means Indian company, so both type of dividend are fully taxable under income from other sources. Then interest on government securities as it is the fully taxable, interest on debenture as it is taxable. Then interest on PPF पब्लिक प्रॉव्हिडंट फंडाच्या अकाउंटवरचं जे व्याज मिळतं ते दोन्ही टॅक्स रिजिम मध्ये त्या ठिकाणी एक्झम्प्टेड आहे हे त्या ठिकाणी दिलेलं आहे. त्याच पद्धतीने मिस्टर देवचंद्रा मेड द फॉलोइंग इन्व्हेस्टमेंट ड्युरिंग द इयर contribution to RPF. The first investment is that the first saving is that contribution to RPF rupees 7,956. Again, it is fall under ATC. Then deposit in PPF, Public Provident Fund of rupees 4,250. It is also again fall under ATC. Then LIC premium, Life Insurance Corporation premium, that is LIP, rupees 5,100. It is also fall under ATC. So all these three, saving and investment, are covered under ATC, and you know that the maximum quantum of ATC is rupees 1,50,000 if the savings and investment
are above that limit, then only 1,50,000 is allowed to give deduction under section 80C. But amount is very small here, so full amount should be deducted under 80C. आणि मग कॉम्प्युट हिज टॅक्सेबल इन्कम अँड टॅक्स लायबिलिटी फॉर द असेसमेंट इयर 2025-26 अंडर ओल्ड रिजिम अँड न्यू टॅक्स रिजिम. सो हा प्रॉब्लेम या ठिकाणी दिलेला आहे, तो आपण त्या ठिकाणी सॉल्व्ह करूयात. सो कॉम्पिटिशन ऑफ टॅक्सेबल इन्कम अँड टॅक्स लायबिलिटी ऑफ मिस्टर देवा चंद्रा फॉर द असेसमेंट इयर 2025-26 ओल्ड टॅक्स रिजिम, न्यू टॅक्स रिजिम ऍज इट इज आपण मागच्या 4 व्हिडिओज मध्ये ते कॉलम घेतलेले आहेत. मग इथे इन्कम फ्रॉम सॅलरी हेड, इन्कमचं पहिलं हेड जे काय आहे 5 हेड्स पैकी, त्याच्यामध्ये इन्कम फ्रॉम सॅलरी आणि त्या संदर्भामध्ये इथे ग्रॉस सॅलरी दिलेली आहे. ती ग्रॉस सॅलरी आपण 5 लाख, सॉरी इथे घेताना एक चेंज करूयात आपण, 5,52,000 आपण बाय मिस्टेक इथे 6 लाख झालं प्रॉब्लेम मध्ये, तर ती मात्र 5,52,800. सो बोथ केसेस मध्ये आपण 5,52,800 5,52,800 ही घेतली आहे. आणि त्याच्यातून लेस डिडक्शन अंडर सेक्शन 16 आपण त्या ठिकाणी लेस करतो आहोत. पण त्यातलं पहिलं डिडक्शन स्टँडर्ड डिडक्शन अंडर सेक्शन 16 सबसेक्शन 1 ते 50,000 इतकी आपण त्या ठिकाणी वाजवट देतो. आणि न्यू टॅक्स रिजिम मध्ये स्टँडर्ड डिडक्शनची वाजवट देतो आपण 75,000. देन सेकंड डिडक्शन जे असतं ते एंटरटेनमेंट अलाउन्सचं असतं, परंतु ह्या प्रॉब्लेम मध्ये एंटरटेनमेंट अलाउन्सच्या संदर्भात कोणती माहिती दिलेली नाही. आणि मिस्टर देवाचंद्रा हा जर गव्हर्नमेंट एम्प्लॉईज असता आणि एंटरटेनमेंट अलाउन्स दिला असता तर त्याची वाजवट आपण नियमाप्रमाणे घेतली असती, परंतु ते दिलेलं नाहीये. मात्र इथं प्रोफेशनल टॅक्स पेड केलेला आहे त्याने 2,500 रुपीज, आणि तो प्रोफेशनल टॅक्स अंडर सेक्शन 16 सबसेक्शन 3 इथं चेंज करून घ्याल. सेकंड 2 टाईप झालंय, 3 त्या ठिकाणी हे मोडिफाय करा तुम्ही प्रॉब्लेम सॉल्व्ह करत असताना. तर ते मात्र प्रोफेशनल टॅक्स जो पेड केलेला असतो तो ओनली ऍप्लिकेबल अंडर ओल्ड टॅक्स रिजिम, आणि न्यू टॅक्स रिजिम मध्ये मात्र तो मिळत नाही, म्हणून आपण त्याला नॉट ऍप्लिकेबल असं म्हटलं. आणि म्हणून या ठिकाणी टोटल डिडक्शन अंडर ओल्ड टॅक्स रिजिम ऑफ ₹52,500 अँड इन न्यू टॅक्स रिजिम ओनली 75,000 इज द डिडक्शन अंडर सेक्शन 16. मग आपण ग्रॉस सॅलरी मधनं डिडक्शन वजा केले तर इन्कम फ्रॉम सॅलरी आली ओल्ड टॅक्स रिजिम नुसार 5,03,000 आणि न्यू टॅक्स रिजिम मध्ये आली 4,77,800. ओके. देन the second head of income is income from house property, but the information is provided in the problem, but house property is the self occupied, and the income from, that means net annual value of the self occupied house property is always 0. If there is any interest on housing loan, then we give the deduction under section 24 for that housing loan interest, and in that case the total last figure should be loss from house property. But in this problem there is no any information provided regarding the interest on house property. house property वरचं इंटरेस्ट त्या ठिकाणी दिलेलं नाहीये, म्हणून इथे सेल्फ ऑक्युपाइड असल्यामुळे आपण इन्कम फ्रॉम हाऊस प्रॉपर्टी नेल घेतलेला आहे. त्यानंतर थर्ड हेड ऑफ इन्कम या ठिकाणी आपल्याला दिलेला आहे, त्यामध्ये इन्कम फ्रॉम बिझनेस, आणि आपल्याला प्रॉब्लेम मध्ये आपण बघू शकता 1,80,000 इतकं इन्कम आपल्याला त्या ठिकाणी दिलेलं आहे. त्याच्यानंतर कॅपिटल गेन, मागच्या 4 प्रॉब्लेम मध्ये आपण कॅपिटल गेन हे हेड नील घेतलेलं होतं, येथे मात्र आपण ते समजावून घेऊयात. मग इथे तुम्हाला दोन्ही प्रकारचे गेन दिलेले आहेत, लॉंग टर्म गेन पण दिलेला आहे आणि शॉर्ट टर्म पण गेन त्या ठिकाणी दिलेला आहे. लॉंग टर्म गेनच्या बाबतीमध्ये, लॉंग टर्म कॅपिटल गेनच्या बाबतीमध्ये काय म्हटलंय, पहिले दिलं सेल ऑफ गोल्ड. सेल ऑफ गोल्ड आता इथे घेताना आपण कॅपिटल गेनच्या अंडर टोटल अमाऊंट त्या ठिकाणी घेऊन टाकूया. तिथे आपण ते टोटल टॅक्सेबल इन्कम मध्ये घेत होते, फक्त त्याच्यावरचा टॅक्स कॅल्क्युलेट करत असताना त्या वेगळ्या अमाऊंटने कॅल्क्युलेट करावं लागतं, आणि मग तिथे ह्या सर्व डेट्सचा वगैरे विचार करायचा. ते डिस्कशन आपण टॅक्स कॅल्क्युलेट करताना करणार आहोत. तिथे सेल ऑफ लँड, सेल ऑफ गोल्ड 10,000 रुपीज आणि सेल ऑफ लँड ऑफ बिल्डिंग, लँड अँड बिल्डिंग ऑफ ₹8,700. तो आपण दोन्ही टॅक्स रिजिम मध्ये हे इथे 10,000 अँड 8,700 हे घेतलेलं आहे. त्यानंतर शॉर्ट टर्म कॅपिटल गेन ऑन सेल ऑफ शेअर्स ₹43,350 ते देखील या ठिकाणी घेतलेलं आहे दोन्ही ठिकाणी. इथं सब्जेक्ट टू सिक्युरिटी ट्रान्झॅक्शन टॅक्स किंवा ऑन सेल, आणि तो कशावरचा आहे, शॉर्ट टर्म कॅपिटल गेन ऑन सेल ऑफ शेअर्स. तर त्या संदर्भामध्ये कंडिशन आहे टॅक्स कॅल्क्युलेट करताना, ते आपण खाली डिस्कस करणार आहोत. आणि मग हे झालं कॅपिटल गेन, ते घेतलं आपण. त्याच्यानंतर इन्कम फ्रॉम अदर सोर्सेस, इन्कम फ्रॉम अदर सोर्सेस मध्ये बँक इंटरेस्ट दिला,
बँक इंटरेस्ट दिलेला आहे 5950, तो आपण घेतला. दोन्ही केसमध्ये डिव्हिडंड फ्रॉम इंडियन कंपनी डोमेस्टिक कंपनीकडून मिळाला तरी आता फुल्ली टॅक्सेबल आहे, म्हणून तो देखील आपण दोनही केसमध्ये इथे घेतलेला आहे. देन इंटरेस्ट ऑन गव्हर्नमेंट सिक्युरिटीज 4250, तो देखील आपण दोनही केसमध्ये त्या ठिकाणी दिलेला आहे, तो इथे घेऊन टाकलेला आहे. त्याच्यानंतर इंटरेस्ट ऑन डिबेंचर 10,200 आणि 10,200, तो देखील दोन्ही केसमध्ये आपण घेतलेला आहे, तर तो आपण या ठिकाणी दाखवलेला आहे. मात्र इंटरेस्ट ऑन पीपीएफ पब्लिक प्रॉव्हिडंट फंडावरच्या अकाउंटवरचं जे व्याज मिळतं ते मात्र दोन्ही केसमध्ये न्यू टॅक्स रिजिम आणि ओल्ड टॅक्स रिजिम मध्ये एक्झम्प्ट आहे, ते आपण इथं एक्झम्प्ट म्हणून त्या ठिकाणी घेतलेलं आहे. आणि मग अशा पद्धतीने या पाचही हेडची बेरीज या ठिकाणी केल्यानंतर मग इथे ओल्ड टॅक्स रिजिम नुसार आपलं टोटल म्हणजे ग्रॉस टोटल इन्कम हे 7,69,550 आलेलं आहे आणि न्यू टॅक्स रिजिम मध्ये तेच इन्कम आपलं 7,47,050 इतकं आलेलं आहे. हे आपण त्या ठिकाणी लक्षात घेतलं पाहिजे. येथे प्रॉब्लेमचा आपला पहिला टप्पा संपतो. ग्रॉस टोटल इन्कम आपण कॅल्क्युलेट केलं, त्याच्यातून आपण डिडक्शन अंडर सेक्शन 80C टू 80U वजा करत असतो आणि ते वजा केल्यानंतर जे इन्कम शिल्लक राहतं त्याला आपण टोटल टॅक्सेबल इन्कम असं म्हणतो. आणि मग इथे डिडक्शनच्या बाबतीमध्ये बघा तुम्हाला काय काय माहिती त्या ठिकाणी प्रोव्हाइड केली आहे, तर इथे प्रोव्हाइड करत असताना कॉन्ट्रीब्युशन टू मिस्टर देवचंद्रा मेड द फॉलोइंग इन्व्हेस्टमेंट ड्युरिंग द इयर. कॉन्ट्रीब्युशन टू आरपीएफ 7,956 ते आपण या ठिकाणी घेतलेलं आहे. त्याच्यानंतर डिपॉझिट इन पीपीएफ पब्लिक प्रॉव्हिडंट फंडामध्ये त्या ठिकाणी 4,250 टाकलेले ते इथे घेतलेले आहेत आपण. त्याच्यानंतर LIC प्रीमियम LIP भरतो तो 5,100 ते इथे घेतलेला आहे. पण एक लक्षात घ्याल 80C टू 80U चे हे जे काही डिडक्शन्स आहेत ते फक्त आपण ओल्ड टॅक्स रिजिम मध्ये घेतो, न्यू टॅक्स रिजिम मध्ये मात्र त्याला वजावट मिळत नाही. तिकडे टॅक्सचे स्लॅब मात्र त्या ठिकाणी कमी कमी असतात म्हणून तिकडे टॅक्स कमी कॅल्क्युलेट होतो, मात्र तिथे वजावटी घेता येत नाही. अशा पद्धतीने आपण 80C ची वजावट घेतली, ती आली टोटल 17,306 आणि इकडे मात्र नील आली ती. मग इथं ग्रॉस टोटल इन्कम मधनं आपण डिडक्शन वजा केले तर 7,69,550 मधनं आपण 80C मायनस केलं तर इथे इन्कम आला 7,52,244 आणि इथे मात्र तीच अमाऊंट राहील कारण वजावटी आपण घेतलेला नाही. दॅट इज टोटल टॅक्सेबल इन्कम अंडर न्यू टॅक्स रिजिम ऑफ ₹7,47,050. बट इथे बघा आपण एक शब्दप्रयोग वापरला विथ STCG अँड LTCG, म्हणजे शॉर्ट टर्म कॅपिटल गेन आणि लॉंग टर्म कॅपिटल गेन हे दोन्ही गेन मिळून ते इन्कम त्या ठिकाणी आलेलं आहे. त्याच्यातून आपण आपला टॅक्स कॅल्क्युलेट करण्यासाठी LTCG आणि STCG बाजूला काढू. आपला LTCG 18,700 दोन्ही मिळून 10,000 अधिक बघा इथे आहे 10,000 प्लस 8,700 असा 18,700 आणि शॉर्ट टर्म कॅपिटल गेन 43,350 असा दोन्ही केसमध्ये तो बाजूला काढू. म्हणजे विदाउट LTCG आणि STCG किती आहे ते आपण या ठिकाणी बघणार आहोत. तर इथे LTCG 18,700 आणि STCG 43,350 दोन्ही केसमध्ये घेतला आणि मग तो टोटल टॅक्सेबल इन्कम दॅट इज विथ STCG अँड LTCG, म्हणजे STCG आणि LTCG पकडून तो आहे. म्हणजेच हे दोन वजा केल्यानंतर टोटल टॅक्सेबल इन्कम आला आपल्याला विदाउट STCG आणि LTCG. STCG आणि LTCG सोडून तो किती आला तर ओल्ड टॅक्स रिजिम मध्ये आला 6,90,194 आणि न्यू टॅक्स रिजिम मध्ये आला 6,85,000. हे आपण या ठिकाणी लक्षात घेतलं पाहिजे. आणि मग या अनुषंगाने आपण इथे टॅक्स कॅल्क्युलेट करूयात. टॅक्स लायबिलिटीज कॅल्क्युलेट करत असताना ओल्ड टॅक्स रिजिम आणि न्यू टॅक्स रिजिम ऍज युज्युअल आपण त्या ठिकाणी कॉलम घेतले तर टोटल इन्कम अगोदर मेन्शन करून घेऊयात. बघा हा विथ STCG LTCG जो इन्कम आहे तो ओल्ड टॅक्स रिजिम मध्ये 7,52,244 आहे आणि न्यू टॅक्स रिजिम मध्ये 7,47,050 इतका आहे. हे आपण त्या ठिकाणी लक्षात घेतलं पाहिजे. फायनल टोटल इन्कम एवढा आहे, पण मात्र STCG आणि LTCG वर टॅक्स रेट वेगळे आहेत म्हणून तो आपण बाजूला काढलेला आहे. मग या टोटल इन्कम पैकी टॅक्स ऑन टोटल टॅक्सेबल इन्कम विदाउट LTCG अँड STCG म्हणजे हा जो आहे इथे याच्यावर आपल्याला नॉर्मल जे स्लॅब आहे त्याने टॅक्स कॅल्क्युलेट करायचा. याच्यावर आपल्याला नॉर्मल रेटने टॅक्स कॅल्क्युलेट करायचा. अत्यंत काळजीपूर्वक प्रॉब्लेम कडे लक्ष द्या. इथे थोडासा टेक्निकल पार्ट आपला प्रॉब्लेम मध्ये वाढलेला आहे कारण LTCG आणि STCG चे इन्कम आहे. याच्यावर आपल्याला नॉर्मल रेटने म्हणजे जे स्लॅब आहेत हे 2.5 लाखापर्यंत 2.5 ते 5 लाखापर्यंत 5 ते 10 लाखापर्यंत न्यू मध्ये 3 लाखापर्यंत 3 ते 7 लाखापर्यंत 7 ते 10 लाखापर्यंत 10 ते 12 लाखापर्यंत 12 लाख ते 15 लाखापर्यंत आणि 15 लाखापुढे 30%. या दराने आपल्याला इथे याच्यावर टॅक्स कॅल्क्युलेट करायचा आहे दोन्ही अमाऊंटवर दोन्ही रिजिम मध्ये. आणि याच्यावर मात्र या LTCGच्या आणि STCGच्या ज्या तरतुदी आहेत त्याच्यानुसार आपण टॅक्स कॅल्क्युलेट करणार आहोत. म्हणून सुरुवातीला आपण ह्या अमाऊंट घेतल्या याच्यावर टॅक्स कॅल्क्युलेट करून घेऊ नॉर्मल रेटने.
तो इन्कम आहे. इथे बघा 7,52,000 नाही कन्सिडर करत आहे आपण सुरुवातीला, 6,90,194 या 7,52,000चं बायपर्गेशन आहे, नॉर्मल प्लस एलटीसीजी एसटीसीजी. ओके, हे आपण त्या ठिकाणी लक्षात घेतलं पाहिजे. म्हणजे हे टोटल इन्कम प्लस हे त्याचं एलटीसीजी एसटीसीजी जे आहे ते पकडून 7,52,244 आहे. मग 6,90,194 कॅल्क्युलेट करत असताना इथे आपण त्या ठिकाणी बघतो आहोत टॅक्स ऑन टोटल टॅक्सेबल इन्कम विदाउट एसटीसीजी अँड एसटीसीजी. मग अप टू 2,50,000 नील येतं इन्कम. पुढे 2.5 लाख ते 5 लाख 5% येतं. मग 2.5 लाख ते 5 लाख याच्यामध्ये किती इन्कम येतं? 2.5 लाख. त्याच्यावर किती आला टॅक्स? 12,500. आणि 5 लाखाच्या पुढे जेवढं इन्कम आहे त्याच्यावर 20%. 5 लाखाच्या पुढे किती येईल? 6,90,194 मधून 5 लाख वजा झाले म्हणजे 1,90,194. बघा 6,90,194 वजा वरचे 5 लाख वजा करून टाकले आपण, त्याच्यावर कॅल्क्युलेशन केलेले 20%. त्याच्यावर टॅक्स आला 38,039 रुपये. अबाउट 10 लाख इन्कम नाही म्हणतो डॅश घेतला. असं टोटल टॅक्स ऑन नॉर्मल इन्कम, हे जे नॉर्मल इन्कम आहे याच्यावर टॅक्स किती आला? 50,539 रुपये. आणि मग आता आपण एलटीसीजी आणि एसटीसीजीचं काय आहे ते या ठिकाणी अभ्यासणार आहोत. मग बघा टॅक्स ऑन लॉंग टर्म कॅपिटल गेन. मग पहिला आहे ऑन सेल ऑफ गोल्ड. बघा ऑन सोल्ड ऑफ गोल्ड जो आहे ना, सेल ऑन 22 जुलै 2024 तरतूद काय सांगते? त्याच्यामध्ये चेंजेस झाले. 22 जुलै 2024च्या दिवशी किंवा त्याच्या अगोदर जर त्या ठिकाणी फिजिकल असेट किंवा कोणत्या असेट त्या ठिकाणी सॉरी बाकी शेअर्स वगैरे जे आहेत त्याचा रेट वेगळा, त्याचं एक्झाम्पल आपण पुढच्या प्रॉब्लेम मध्ये बघणार. फिजिकल असेट ज्या आहेत त्या फिजिकल असेट्सवर किंवा मग बेसिकली शेअर्स वगैरे जरी असेल पण ते कोणते की जे अनलिस्टेड शेअर्स आहेत, डिबेंचर्स आहेत, याच्यावर बाकी सर्व लॉंग टर्म कॅपिटल गेनवर इथे आपल्याला 22 जुलै 2024च्या दिवशी किंवा त्याच्या अगोदर जर सेल झाला असेल तर त्या इन्कमवर आपल्याला 20% कॅल्क्युलेट करायचंय. तर इथे आपण ह्याच्यावर 20% कॅल्क्युलेट करू, कारण ते 22 जुलै 2024 या दिवशी सेल झाला. मुद्दा म्हणून डेट टाकताना मी त्या स्पेसिफिक त्या दिवसाच्या डेट टाकल्या समजावं म्हणून. याच्या आतमध्ये तारीख असू शकते तरी 20%. आणि इथे 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 थोडं आपल्याला चेंज करावं लागेल. 22 जुलै नाही तर किती? 23 जुलै 23 जुलै एडिट करून घेऊयात आपण. प्रिंट माझ्याकडनं टायपिंग मध्ये ते राहून गेलं तसं. ओके. आणि मग ऑन सेल ऑफ लँड अँड बिल्डिंग. सेल ऑन कधी आहे? 32 जुलै म्हणजे 22 जुलैच्या नंतरचा दिवस, 23 जुलै 2024. आणि त्याच्यानंतर म्हणजे पार 31 मार्च 2025 पर्यंत जर सेल झाला असेल तर त्याच्यावर 12.5% किती आहे? 12.5%. ह्या सगळ्याच लॉंग टर्म कॅपिटल गेनवर 12.5 आहे. ते दोन पुढे आला लक्षात? तर ते 12.5 आहे. मग इथे बघा सेल ऑफ गोल्ड कधी केलं? 12 जुलै 2024च्या अगोदर 22 जून 2000 जुलैच्या दिवशी केलं, म्हणजे 23 जुलै 2000 पूर्वी केलं, अगोदर केलं, म्हणून त्या 10,000वर 20% टॅक्स कॅल्क्युलेट करणार आहे. आपला सेल ऑफ गोल्ड हा 10,000चा आहे. 10,000चा गोल्ड आपण सेल केलं, लॉंग टर्म कॅपिटल गेन 10,000 गेन झाला. सेलची रक्कम वेगळी असू शकते पण गेन 10,000 झाला. त्या 10,000वर 20% कॅल्क्युलेट केला, तो 2,000 आला. आणि सेल ऑफ लँड अँड बिल्डिंग, बरं इथं गोल्ड असलं तरी पण सेल कधी केला? 23 ओके. असो 23 जुलै 2024च्या दिवशी किंवा त्याच्यानंतर केला म्हणून त्याच्यावर 12.5% आपल्याला टॅक्स कॅल्क्युलेट करायचा. 8,700 वर 12.5% आपण टॅक्स कॅल्क्युलेट केला, तो आला 1,088 झालं. त्याच्यानंतर टॅक्स ऑन शॉर्ट टर्म कॅपिटल गेन. शॉर्ट टर्म कॅपिटल गेनच्या बाबतीमध्ये जर तो लिस्टेड शेअरवरचा असेल किंवा जे शेअर्स आहे त्याच्यावर सब्जेक्ट टू सिक्युरिटी ट्रान्झॅक्शन टॅक्स, म्हणजे सिक्युरिटी ट्रान्झॅक्शन टॅक्स दिलेला आहे तर त्याच्यावर 20% टॅक्स कॅल्क्युलेट करायचा आहे. आणि जर तो लिस्टेड शेअर्स नसतील किंवा सिक्युरिटी ट्रान्झॅक्शन टॅक्स नसतील तर मात्र नॉर्मल ह्या दराने आपल्याला तो टॅक्स कॅल्क्युलेट करायचा आहे. हे जे रेट दिले त्या पद्धतीने हे लक्षात ठेवा. इकडे पण तेच आपल्याला रूल्स अप्लाय करायचे. इथे सिक्युरिटी ट्रान्झॅक्शन टॅक्स दिल्यामुळे त्या शेअर्सवर आपण किती टक्के काढलाय? 20% दराने तो टॅक्स कॅल्क्युलेट केलेला आहे, हे लक्षात घ्या. त्या ठिकाणी तो किती आला? 8,670 इतका तो टॅक्स आलेला आहे. आणि म्हणून मग हा टोटल टॅक्स ऑन नॉर्मल इन्कम प्लस लॉंग टर्म कॅपिटल गेन वरचा, त्याच्यानंतर लॉंग टर्म कॅपिटल गेन वरचा, लँड अँड बिल्डिंग वरचा आणि शॉर्ट टर्म कॅपिटल गेन
हा टोटल टॅक्स आला आपला 62,297 रुपये. किती आला? 62,297 टोटल टॅक्स. आता आलो पण पहिल्या टप्प्यावर. त्याच्यानंतर आपण रिबेट देतो अंडर सेक्शन 87. पण काय रूल आहे? जर हे टोटल इन्कम 5 लाख किंवा 5 लाखापेक्षा कमी असेल तर हे 7,52,000 आहे टोटल. इथे मात्र असलं नाही पकडायचं वजा वगैरे करून, जे टोटल आहे ते टोटल. मग इथे ऍप्लिकेबल होणार नाही, म्हणून नॉट ऍप्लिकेबल केलं आपण. म्हणून इथे टोटल टॅक्स पेबल, पेबल म्हणण्याच्या ऐवजी आपण इथे त्याला काय म्हणतोय? टॅक्स म्हणतोय. किती टॅक्स आला तो? तो टॅक्स या ठिकाणी घेतोय रिबेट वजा करून. रिबेट मिळालेलं नाही अर्थात ह्या केसमध्ये, तर ते किती आलं? तेवढंच राहील 62,297. मात्र ही जी अमाऊंट आली याच्यावर आपल्याला 4% हेल्थ अँड एज्युकेशन सेस द्यावा लागतो, हे आपण त्या ठिकाणी लक्षात घेतलं पाहिजे. आणि म्हणून त्या ठिकाणी आपण 4% ऑफ टॅक्स पेबल हा जो 62,297 आहे त्याच्यावर आपण 4% कॅल्क्युलेट केला, तो आला 2,492 रुपये. म्हणजे असा एकूण आला 64,789 रुपये. लक्षात आलंय? टोटल टॅक्स लायबिलिटी. आणि त्याच्यातून लेस टॅक्स पेड, ऍडव्हान्स टॅक्स त्याने पेड केलेला नाहीये म्हणून नील आलं ते. आणि म्हणून इथं इन्कम टॅक्स त्याला पे करावा लागणार आहे, पेबल येतो 64,790. आपण राऊंड फिगर केलं इन्कम टॅक्स मध्ये, राऊंड फिगर नियरेस्ट अमाऊंट आपल्याला तिथे 10च्या पटीमध्ये घ्यावं लागतं, 10च्या पटीमध्ये घ्यावं लागतं. तर ते आपण 64,790 करून घेतलं. हे आपण या ठिकाणी लक्षात घेतलं पाहिजे. त्याच्यानंतर आपण न्यू टॅक्स रिजिम मध्ये बघूयात काय परिस्थिती. न्यू टॅक्स रिजिम मध्ये आपल्याला इथे बघा टोटल इन्कम किती? 7,47,50, म्हणजे विथ 7,47,50. आता या 7,47,50 पैकी हा इथं एलटीसीजी आणि एसटीसीजी गेला 18,700 आणि 43,350. एलटीसीजी 18,700 कसा? 10,000 अधिक 8,700. मग तो जाऊन किती आला? 6,85,000. याच्यावर नॉर्मल रेटने आपण टॅक्स कॅल्क्युलेट करतो. आणि मग न्यू टॅक्स रिजिम मध्ये पहिल्या 3 लाखावर नील, 3 लाख ते 7 लाख, 7 लाख इथे 7 लाखाच्या आतच आहे, 6,85,000 सेकंड टप्प्यातच येईल. म्हणजे 5% ऑन. बघा 6,85,000 मधून हे पहिले 3 लाख गेले, म्हणजे टोटल इन्कम किती आला तिथे? 3,85,000. त्याच्यावर 5% कॅल्क्युलेट केला, 19,250. पुढचा टप्पा आहे 7 लाख ते 10 लाख, पण इथे 7 लाखाच्या कमीच आहे, म्हणून ते काय कॅल्क्युलेट केलं नाही आपण इथे. फक्त ते स्लॅब आपल्याला अभ्यासायला मिळावेत म्हणून इथे लिहिलेले आहेत. डॅश डॅश येईल, कारण उत्पन्न मुळे 7 लाखाच्या आत आहे. म्हणून नॉर्मल रेट इन्कम वर इथे 19,250 इतका टॅक्स कॅल्क्युलेट झाला. मग इथे हे बदलणार नाहीये, हे सेम आहे. आता मी इथं रिपीट करत नाही, इथं जसं कॅल्क्युलेट केलं त्याच पद्धतीने इकडे कॅल्क्युलेट झालं. मग बघा तिथे गोल्डवर 2,000, लँड अँड बिल्डिंग वर 1,088, इकडे शॉर्ट टर्म कॅपिटल गेन वर 8,670 आला. मग टोटल टॅक्स किती आला? 19,250 अधिक 2,000 अधिक 1,088 अधिक 8,670, 31,008. आणि ओल्ड मध्ये आला 62,297. इथे देखील त्याचं टोटल इन्कम हे 7 लाखापेक्षा पुढे. तुम्हाला इथे देखील टॅक्स रिबेट घेता येतो, पण कधी घेता येतो? न्यू टॅक्स रिजिम मध्ये टॅक्स रिबेट जर 87A बरं का, इथे 87A, 87A, 87A मध्ये आपल्याला तो कधी घेता येतो? जर त्याचं टोटल हे जे इन्कम आहे, हे जे टोटल इन्कम आहे हे 7 लाख किंवा 7 लाखापेक्षा कमी असेल तर जो टॅक्स कॅल्क्युलेट होईल, किंवा 25,000 यापैकी जी रक्कम कमी असेल ती त्याला वजावट घेता येते. पण हे 7 लाखापेक्षा जास्त इन्कम असल्यामुळे त्याला ते मिळणार नाही, म्हणून त्याचा टॅक्स आला 31,008. त्याच्यावर हेल्थ अँड एज्युकेशन सेस आपण 4% कॅल्क्युलेट केला, तो राऊंड फिगर मध्ये आला 1,280, 1,280. तो ऍड केला, टोटल टॅक्स लायबिलिटी झाली त्याची 32,248. त्याने कोणताही टॅक्स भरलेला नव्हता, म्हणून त्याला इन्कम टॅक्स पेबल लागतो 32,250. आपण राऊंड फिगर मध्ये त्या ठिकाणी केलं. अशा पद्धतीने टॅक्स कॅल्क्युलेट होतो. ओल्ड टॅक्स रिजिम मध्ये 64,790 आणि न्यू टॅक्स रिजिम मध्ये 32,250. जर त्या ठिकाणी असं विचारलं की त्याने कोणता टॅक्स रिजिम ऑप्ट केला पाहिजे, तर आपण इथं सजेस्ट करूयात त्याला. सजेस्ट करताना आपण इथे नोट टाकू शकतो, काय? मिस्टर देवचंद्रा should adopt new tax regime because tax liability under it, that is rupees
32,250 is less than tax liability under old tax regime, that is rupees 64,790 रुपीज. तर तो कोणता टॅक्स रिजिम ऑप्ट करेल त्या ठिकाणी? तर न्यू टॅक्स रिजिम ऑप्ट करेल, कारण तिथे 32,250 इतकीच टॅक्स लायबिलिटीज येते. इकडे मात्र ती जास्त येते. हे आपण त्या ठिकाणी समजावून घेतलं पाहिजे. याच्यावर व्यवस्थित तुम्ही त्या ठिकाणी बारकाईने व्हिडिओ ऐका, त्याचे नोट्स लिहून घ्या. मी तुम्हाला सांगेल सुरुवातीला तुम्ही बुकमध्ये प्रॉब्लेम लिहून ठेवा आणि इथे जसे जसे स्टेप्स आपण सॉल्व्ह करत गेलो तसं तसा प्रॉब्लेम सॉल्व्ह करा. म्हणजे तुम्हाला अभ्यास करायला सोपं जाईल, समजायला सोपं जाईल. आय होप तुम्हाला हा प्रॉब्लेम त्या ठिकाणी नक्की समजला असेल. थोडा टेक्निकल प्रॉब्लेम आहे, पण तुम्ही नक्की तो त्या ठिकाणी समजावून घ्याल. काही क्वेरीज असतील त्या संदर्भात तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मला क्वेरी टाका. मी नक्की तुम्हाला त्या ठिकाणी रिप्लाय करेल. तुमच्या ज्या अडचणी असेल तर सोडवण्याचा प्रयत्न करेल. काही सजेशन असेल तर ते देखील तुम्ही फीडबॅक असेल तर तो कमेंट बॉक्समध्ये टाका. आणि जर तुम्हाला हे सर्व असे व्हिडिओज बघायचे असेल तर तुम्ही नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. त्याचं कारण असं आहे, सबस्क्राईब वाढवणं हा जरी त्या ठिकाणी चॅनल चालू करणाऱ्याचा हेतू असला तरी देखील जर तुम्ही त्यामध्ये इंटरेस्टेड असाल तर त्या रिगार्डिंग नवीन नवीन आलेले व्हिडिओज याचं नोटिफिकेशन तुम्हाला युट्यूब त्या ठिकाणी देत असतं. आणि म्हणून तुम्ही तो चॅनल सबस्क्राईब करा. आणि नक्कीच तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल, प्रॉब्लेम तुम्हाला समजला असेल तर तुम्ही या व्हिडिओला लाईक करा. त्या ठिकाणी आपण थांबतो आहोत. पुन्हा आपण पुढील व्हिडिओमध्ये यातीलच लॉंग टर्म कॅपिटल गेन आणि शॉर्ट टर्म कॅपिटल गेन याच्या काही राहिलेल्या केसेस घेऊन आपण तो प्रॉब्लेम सोडवणार आहोत. तुर्तास या ठिकाणी आपण थांबतो आहोत. थँक्यू.